नमस्कार, मी सौरभ विकास गाडगे। आज ही खो घातलेल्या पाचगाव जिल्हा परिषद या निवडणूक संदर्भात गेले 15 दिवस रणधुमाळ चालू आहे आणि या रणधुमाळमध्ये पाचगाव जिल्हा परिषदेचे भाजपचे उमेदवार सौ याज्ञसेनी महेश पाटील आहेत व पाचगावचे पंचायत उमेदवार सौ दीपाली संजय पाटील वहिने तसेच उजावाडीचे उमेदवार सौ वैशाली सुंदर वहिने या आज खो घातलेल्या जिल्हा परिषद पाचगावच्या निवडणूक संदर्भात जो काय या उमेदवारांनी वचननामा जाहीरनामा डिक्लेअर केलेला आहे त्यामध्ये जे काय भाजपच्या सरकारच्या योजना आहेत या योजना गेले 10 वर्ष मान्य आमदार अमोल माडिक साहेब तसेच राज्यसभा खासदार धनंजय माडिक साहेब यांच्या नेतृत्वाखाली या पाचगाववासींना व या पूर्ण पाचगाव जिल्हा मतदारसंघामध्ये सर्वजण लाभार्थी आहेत आणि या लाभार्थींच्या बरोबरच गेले 10 वर्ष जे 2014 ते 2019 मान्य आमदार अमोल माडिक साहेब हे आमदार होते त्यामध्ये जवळपास या पाचगाव गावाला जवळपास 1100 ते 1200 कोटीचा घवघवीत निधी हे मान्य आमदार अमोल साहेबांनी दिलेला आहे। तसेच त्यानंतर माझे आमदार अमोल माडिक साहेब झाल्यानंतर त्यांच्या फंडातून जवळपास 6.5 कोटीचा निधी या पाचगावकरांना मिळालेला आहे। त्याचबरोबर या मागे 1.5 वर्षात आमदार झाल्यानंतर मान्य आमदार अमोल साहेबांनी जवळपास 2 कोटी निधी दिला आहे आणि या निधीच्या व ज्या आम्ही या योजना राबवलेल्या आहेत त्या योजने जोरावरच व या निधी जोरावरच व जी केंद्रात सत्ता भाजपची आहे राज्य सत्ता भाजपची आहे परवा झालेल्या कार्पोरेट सत्तासुद्धा भाजपची आणि या जिल्हा परिषद पंचायत सत्तासुद्धा ही भाजपची येणार ही जनता सांगते आम्हाला। या जनतेत उभारलेले हे दोन्ही उमेदवार आहेत आणि हे उमेदवार दोन्ही सुशिक्षित आहेत आणि जे जिल्हा परिषदेला शोभणारे उमेदवार महिला हा नवीन अध्याय आम्ही चालू केला आहे पाचगावमधून आणि त्यामुळे सर्व पाचगाववासियांना कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या 7 तारखेला 2 कमळ चिन्ह दाबून घवघवीत मताने या भाजप माहितीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा। धन्यवाद।